नमस्कार. धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार करतो मी. केंद्र शासनाची ॲग्रिस्टेक नावाची जी नवीन योजना आहे, यामध्ये प्रत्येक ज्याप्रमाणे आपल्याला वैयक्तिक व्यक्तीला, भारतातल्या रहिवाशाला जसं आधार कार्ड दिलं जातं, त्या पद्धतीनं ॲग्रिस्टेक योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आधार कार्ड आणि त्याचे जमिनीचे असलेले 7/12 याच्या आधारे एक ओळख क्रमांक दिला जाणार आहे. ह्या ॲग्रिस्टॅक योजनेचा फायदा असा आहे की तुमचे जे असलेले सर्व पी एम किसान असेल, अतिवृष्टी नुकसानीची जी ई-के-वाय-सी करायला लागते, त्याच्याऐवजी त्याचबरोबर पीक कर्ज काढण्यासाठी सुलभता येणार आहे. आणि भविष्यात सुद्धा पीक विमा योजनेसाठी ह्या ॲग्रिस्टॅकची नोंदणी कंपल्सरी करण्यात येणार आहे. त्यामुळं सर्व जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपल्या जवळचं सेतू केंद्र किंवा ज्याला CSC केंद्र म्हणतो, आपली सरकार सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन आधार कार्ड आणि 7/12चे आपल्या सर्वे क्रमांक याची माहिती घेऊन आपली नोंदणी करावी. त्या ठिकाणी आधारचा OTP येऊन आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबरचा OTP दिल्यानंतर त्याची नोंदणी पूर्ण होणार आहे. आपल्या जिल्ह्यात जी नोंदणी आहे ती बरीच कमी आहे. सर्व शेतकरी बांधवांना पुढचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी आपली ही जी ॲग्रिस्टॅकची जी नोंदणी आहे, फार्मर ID आहे, ते करण्यासाठी आणि ही पूर्णपणे मोफत आहे. त्यासाठी जे काय आवश्यक जो निधी आहे तो सेतू केंद्रांना सरकारमार्फत दिला जाणार आहे. तर या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, ज्याच्यामुळं आपल्याला येणारे विविध लाभ जे आहेत त्याच्यामध्ये भविष्यात ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या योजना सुद्धा त्या IDशी जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला वारंवार 7/12चे कागदपत्र दाखल करणे, तुमचं ई-के-वाय-सी करणे या बाबी तुमच्या टाळणार आहेत आणि ऑनलाईन तुम्हाला सुलभतेने त्या सर्व सेवा मिळणार आहेत. तर पुन्हा एकदा मी सर्व आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण ॲग्रिस्टॅक योजनेचे जे आपल्या ID आहे ते काढून घ्यावेत आणि आपल्या जवळच्या शेतकेंद्रात जाऊन ही ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ॲग्रिस्टॅक आणि फार्मर ID क्रिएट करायची ती पूर्ण करा. धन्यवाद.